महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांविषयी नाराजी करणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही। खरं म्हणजे बारणेंची नाराजी ना पक्षाकरता, ना अजितदादांकरता, ना शिंदे साहेबांकरता। जर बारणे त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांच्या जागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्र्यात पण समाधान आहे अशा प्रकारची समंजसपणाचं वक्तव्य त्यांचं आलं असतं। परंतु आता आपण मंत्री झालो नाही, मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे। तसं पाहिलं तर आपण बारणेंच्या भूमिकेबाबतीत बोलत असताना जर एवढे खासदार आहेत तेवढे खासदार आहेत हे वक्तव्य असेल तर मला वाटतं 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब झाले, उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी झाले, नंतर केवळ उपमुख्यमंत्री नाही पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला। मग इथे आमच्या आकड्याला काहीच किंमत नाही का? परंतु या ठिकाणी आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदे साहेबांबरोबर युती केले, ज्याचं सुतोवाच श्रीकांत शिंदेनी त्या ठिकाणी केलंय की आम्ही बार्गेन किंवा जागांसाठी एकत्रित आलो नाही। तर मला वाटतं तशाच प्रकारची भूमिका बारणे किंवा सर्व संबंधितांनी घेतल्या पाहिजेत आणि पक्षाच्या अंतर्गत गोष्टी महायुतीतल्या जाहीरपणे न बोलता 4 भिंतीत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा या महायुतीच्या सर्व प्रवक्ते नेत्यांकडून या ठिकाणी आहे। कारण आपण बघाल बारणे यांनी बोलत असताना आता लोकसभेची निवडणूक संपली म्हणून बारणे बोलायला मोकळे झालेत। त्यांच्यासाठी आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, इतर भाजपचे आमदार असतील, यांनी कशा पद्धतीनं काम केलंय भारतीय जनता पार्टीच्या कॅडरनी हे त्यांनाही माहीत आहे। परंतु आता आपल्याला मिळालं नाही, निवडणूक संपले, मग आता बोललं तर काय फरक पडतोय? 5 वर्ष मी खासदार आहे ना, ही भूमिका मला वाटते योग्य नाही। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।